मॅम आवाज येत नाहीये. नेटवर्क इश्यू होतो मध्ये ना. आता बघा, मी केलं माझ्या मोबाईलचं नेटवर्क कनेक्ट केलेलं. इंटरसेप्टिव्ह ट्रॅप आहे आपला. तो कुठे यूज करतोय आपण? इंटरसेप्टिव्ह ट्रॅप इज प्रोव्हाइडेड ऍट द जंक्शन ऑफ हाऊस अँड स्ट्रीट ड्रेन्स टू प्रिव्हेंट एंट्री ऑफ होल गॅसेस फ्रॉम द सीवर इन द हाऊस. आता इंटरसेप्टिव्ह ट्रॅप आपण आता बघा बेसिक कशासाठी प्रोव्हाइड केले? जे आपले होल गॅसेस आहे ड्रेनेज सिस्टीम मध्ये, किंवा आपण जी पाईप कनेक्ट केलेली आहे, जी आपली पाईप आहे त्या पाईप मध्ये जे आपले होल गॅसेस आहेत ते आपण रिमूव्ह करण्यासाठी आपण हा ट्रॅप यूज करतो. इंटरसेप्टिव्ह ट्रॅपला काय एकापेक्षा जास्त तुमचे जंक्शन असतात. इथेच तुम्हाला इट इज प्रोव्हाइडेड ऍट द जंक्शन, म्हणजे काय असणार आहे? तुमची सॉलिड पाईप असेल, तुमची वेस्ट पाईप सॉलिड वेस्ट आहे ते कलेक्ट करण्याची पाईप असेल, किंवा लिक्विड वेस्ट आहे जे कलेक्ट केलेले तुमचं ते कलेक्ट करण्याची पाईप असेल. तुमच्या पाईप वेगवेगळ्या जंक्शनला तुम्ही इथे इंटरसेप्टिव्ह ट्रॅप मध्ये कनेक्ट केलेले आहेत. आणि थर्ड जो तुमचा असेल त्याच्यामधला, तर तो तुमचा कशासाठी असेल? मेन होल गॅसेसची एंट्री प्रिव्हेंट करण्यासाठी. म्हणजे काय? जे आपण व्हेंट पाईपचं आपलं जे फंक्शन आहे ते तुमचं इंटरसेप्टिव्ह ट्रॅप मध्ये थर्ड, त्याच्यातला जो थर्ड ओपनिंग असतं ते तुमचं तिथं कम्प्लीट करण्याची तुम्हाला मी डायग्राम दाखवलं. आता ग्रीस ट्रॅप नेक्स्ट आहे. फोर्थ, ग्रीस ट्रॅप. आता ग्रीस ट्रॅप कुठे यूज करतो? जे इंडस्ट्रीज आणि रेस्टॉरंट आहे आपलं, त्याच्यामध्ये जे आपलं वेस्ट मटेरियल बाहेर पडणारे सॉलिड असेल किंवा लिक्विड असेल, त्याच्यामध्ये काय ऑइल कंटेंट जास्ती असणार आहे. मग ते आपल्याला ऑइल कंटेंट आपण डायरेक्टली आपलं वेस्ट डंप करण्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागणार? ते ऑइल कंटेंट आहे ते रिमूव्ह करावं लागणार. मग त्याच्यासाठी आपण काय यूज करतो तिथं? तर ग्रीस ट्रॅप. ह्याचं पण फंक्शन कसं आहे ते तुम्हाला डायग्राम मध्ये मी दाखवेल. सिल्क ट्रॅप. आता सिल्क ट्रॅप काय आहे? इट इज प्रोव्हाइडेड ओनली वेअर वेस्ट वॉटर कॅरीज लार्ज अमाऊंट ऑफ सिल्क. जिथं तुमचं सॉल्ट कंटेंट किंवा सिल्क कंटेंट तुमच्या वेस्ट मध्ये जे असते त्या ठिकाणी तुम्ही काय यूज करणार आहे? तुमचा सिल्क ट्रॅप यूज करणार. आता याचे डायग्राम बघा वन बाय वन, बघूयात आपण कसे आहेत. नेक्स्ट बघा डायग्राम. तर तुमचा फर्स्ट होता तो कोणता आहे? फ्लोअर ट्रॅप. तर फ्लोअर ट्रॅप बघा, तुम्ही असं हे फर्स्ट डायग्राम आहे ती तुमची कशाची आहे? फ्लोअर ट्रॅपची. तर फ्लोअर ट्रॅप मध्ये काय? किचन आणि बाथरूम मधले जे वेस्ट आहे तुम्ही या असं जाळीसारखं ट्रॅप आहे ते तुम्ही काय करणार आहे? तिथून डायरेक्टली तुमच्या ड्रेनेज लाईनला कनेक्ट करणार आहे. हा जळाला तुमचा फ्लोअर, किंवा तुम्ही ग्राउंड ट्रॅप पण म्हणू शकता, जो तुम्ही किचन आणि बाथरूम मध्ये यूज करताय. नेक्स्ट कोणता आहे बघा? गली ट्रॅप. तर तुमचा हा आहे सेकंड वाला गली ट्रॅप. तुमचा आहे गली ट्रॅप. ठीक आहे. तर गली ट्रॅप मध्ये बघा तुम्हाला जे सांगितलं होतं फंक्शन ते इथे सॅटिस्फाय होतंय. It is deep seal trap which is provided on the external face of the wall for disconnecting waste from wastewater flowing from kitchen, bathroom and main drainage system. आता तुमचं इथं दिलेलं आहे बेसिन दिलेलं आहे किचन मधलं. तर तुमचा हा जो ट्रॅप आहे आउटसाइड तुमच्या बिल्डिंग किंवा आउटसाइड दी वॉल आहे, हा तुमचा मेन आहे तो गली ट्रॅप. तुमचा हा कुठं तुम्ही प्रोव्हाइड करणार आहे? एक्सटर्नल सरफेस ऑफ दी वॉल. आणि तुमचं काय? किचन आणि बाथरूम मधले जे वेस्ट आहे ते तुम्ही कुठं? ड्रेनेज सिस्टीमला कनेक्ट करणार. तर तो ट्रॅप तुमचा कोणता झाला? हा सेकंड वाला गली ट्रॅप. थोडस व्हॉइस लॅगिंग होत असेल तर मला तसं सांगा, तुम्ही मेसेज करू शकता चॅट बॉक्स मध्ये. नेक्स्ट बघा, नेक्स्ट इंटरसेप्टिव्ह ट्रॅप. तर इंटरसेप्टिव्ह ट्रॅप आपण कुठे प्रोव्हाइड करणार आहे? इट इज प्रोव्हाइडेड ऍट जंक्शन ऑफ हाऊस अँड स्ट्रीट्स ड्रेन टू प्रिव्हेंट एंट्री ऑफ होल गॅसेस फ्रॉम सीवर्स इन द हाऊसेस. तर तुम्ही जे तुमचे हाऊस आणि स्ट्रीट याचं जे जंक्शन आहे
हा तुमचा टोटली आउटसाइड दी बिल्डिंग येणार आहे तुमचा इंटरसेप्टिव्ह ट्रॅप. तर त्याचं बघा फंक्शन मेकॅनिझम कसं आहे. तुमचा एक आता दिलेला हा इंटरसेप्टिव्ह ट्रॅप. तर तुम्हाला इंटरसेप्टिव्ह ट्रॅप मध्ये काय सांगितलं मी की जे तुमचे जे जंक्शन आहे त्या जंक्शनला तुमचा हा ट्रॅप आहे तो तुम्ही प्रोव्हाइड केलेला आहे. सो ह्याला ओपनिंग मोर दॅन वन ओपनिंग तुमच्या या इंटरसेप्टिव्ह ट्रॅपला असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इथं बघू शकता. तर बघा इथे तुम्हाला याच्यात एकापेक्षा जास्ती ओपनिंग इथे दिसत आहे. तुमचं मेन एंट्री आहे. तर तुमच्या याच्यामध्ये काय आहे जे फोल गॅसेस आहेत इंटरसेप्टिव्ह ट्रॅप मध्ये तुम्हाला मेनली रिमूव्ह करायचे. मग तुमचं जे ट्रॅप आहे त्याला ओपनिंग मोर दॅन वन ओपनिंग असणार आहे. एक ही जी मेन इथली ओपनिंग आहे इथून तुमचं काय आहे एंट्री आहे. तुमचं जे काय वेस्ट मटेरियल आहे ते तुम्ही कलेक्ट केलेलं त्याची तुमची इथली काय एंट्री आहे. तर तुम्हाला त्याला इथं नंतर 3 ओपनिंग आहेत. इथे इथे एक आणि इथे एक. तर तुमचं जे वेस्ट मटेरियल आहे सॉलिड वेस्ट मटेरियल तुमचं डायरेक्टली इथून खाली डंप होणार. आणि नंतर हे जे वरचं ओपनिंग आहे ते तुम्हाला कशासाठी दिलंय तर तुमचे जे व्हेंट पाईपचं वर्किंग होतं फोल गॅसेस रिमूव्ह करायचं त्याच्यासाठी हे तुमचं वरचं ओपनिंग आहे. जे फोल गॅसेस आहेत ते डायरेक्टली तुमच्या इथून वरून रिमूव्ह होणार आणि जे वॉटर वेस्ट आहे याच्यातून तुमचं इथून खालून काय सॉलिड वेस्ट जाणार. सॉलिड मटेरियल मधलं वेस्ट तुमचं इथं खाली डंप होणार आणि जे लिक्विड वेस्ट आहे किंवा जे वॉटर वेस्ट आहे त्याच्या कलेक्शनसाठी सेकंड पाईप आणि थर्ड दिलेले आहे तुम्हाला कशासाठी जे तुमचं वेंट पाईपचं फंक्शन आहे. तर तुमचं वेंट पाईपचं फंक्शन इथं हे थर्ड ओपनिंग आहे ते इथं कम्प्लीट करते. जे तुमचे फुल गॅसेस आहेत ते डायरेक्टली ऍटमॉस्फिअर मध्ये इथं विथ हेल्प ऑफ दिस ट्रॅप तुम्ही रिमूव्ह करू शकता. लक्षात येते सगळ्यांच्या? थोडस व्यवस्थित बघा डायग्राम लक्षात येईल तुमच्या सगळ्यांच्या. तर हा झाला थर्ड आपला इंटरसेप्टिव्ह ट्रॅप. इंटरसेप्टिव्ह ट्रॅप मध्ये काय तर तुमचे मोर दॅन वन ओपनिंग आहेत आणि तुम्ही फॉर दी तुमचं मेन ड्रेनेज लाईन किंवा आउटसाइड दी बिल्डिंग हा ट्रॅप प्रोव्हाइड केलेला आहे. आणि तुमचं जे कनेक्शन अनस्टेबल तुम्हाला व्हॉइस नसेल येत किंवा व्हिडिओ नाही दिसला तर डायरेक्टली चॅट बॉक्स मध्ये टाका. 12-20 तुमच्याकडे पण प्रॉब्लेम असेल कदाचित. माझं नेट कनेक्शन आता व्यवस्थित चालू आहे. ठीक आहे बघा सगळ्यांनी येतोय आता सगळ्यांना व्हॉइस व्यवस्थित. ठीक आहे. नेक्स्ट ग्रीस ट्रॅप. आता ग्रीस ट्रॅप बघा आपण कुठं जे इंडस्ट्रीज आणि रेस्टॉरंट आता हे ग्रीस ट्रॅप म्हणजे आपण काय प्रोव्हाइड करतोय तर एक बॅरियर आपण असं प्रोव्हाइड करतोय जे आपला मेन तर आपण ग्रीस ट्रॅप मध्ये काय करतोय एक बॅरियर प्रोव्हाइड करतोय. ते बॅरियर काय जे आपलं ऑइली मटेरियल आहे जे ऑइली कंटेंट आहेत आपल्या वेस्ट मधले जे ऑइली मटेरियल किंवा ऑइली वेस्ट आहे आपल्या वेस्ट मटेरियल मधलं किंवा वेस्ट वॉटर मधलं ते ऑइली मटेरियल आहे त्याचं वेट लाईट वेट असणार आहे. त्यामुळे ते काय होणार आहे तुमचं जे वॉटर आहे त्याच्या वॉटरच्या वरती फ्लो होणार आहे. सो तुम्ही या ग्रीस ट्रॅप मध्ये काय करताय तर जे बॅरियर प्रोव्हाइड करताय तुमच्या वरच्या साईडला म्हणजे वेस्ट मटेरियल आहे त्यामध्ये जे ऑइल कंटेंट आहे ते तुमच्या पाण्याच्या एकदम वरती फ्लो होणार. सो तुम्ही जे बॅरियर आहे त्या वरच्या साईडला प्रोव्हाइड करताय त्यामुळे काय होईल तुमचं जे ग्रीस ट्रॅपचं जे मेन फंक्शन आहे तुमचं त्या ऑइली मटेरियल रिमूव्ह करणं ते तुमचं इथं सॅटिस्फाय होईल. एक मिनिट तुम्हाला मी दाखवते. शेअर करते स्क्रीन.
बघा 1 मिनिट, दिसतंय का तुम्हाला? बोलत नाहीये मी दमाने. मधून मधून जरी नेट कनेक्शन दिलं तरी लगेच कनेक्ट पण होतंय, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही होणार. ठीक आहे, बघा मी शेअर करते स्क्रीन, दिसते तर या इथे साईडला बघा. तर तुमचं ग्रीस ट्रॅप आता कसं प्रोव्हाइड केलेलं आहे याच्यामध्ये, जे तुमचं ऑइली मटेरियल आहे, जे ऑइली मटेरियल आहे ते तुमच्या वॉटरच्या वरती फ्लो होणार. तर तुम्ही इथे फक्त ग्रीस ट्रॅप मध्ये काय केलेलं आहे, जो तुमचा टोटल ट्रॅप आहे तो रेक्टँग्युलर शेप आहे, त्याच्यामध्ये फक्त तुम्ही इथं बॅरियर प्रोव्हाइड केलेलं आहे. सो तुमचं काय होईल, जे ऑइली मटेरियल आहे ते मटेरियल इथेच तुमचं सेटल डाऊन होईल. तुमचं जे वॉटर फ्लो होत आहे, तुमचं जे सॉलिड मटेरियल आहे ते तुमचं इथेच अडकून राहील. त्याच्यामध्ये काय ते इथं नंतर सेटल डाऊन तुमचं इथं होऊ शकतं. आणि जे ग्रीस मटेरियल आहे ते पण तुमचं इथं पण बऱ्यापैकी तुमचं ते इथंच अडकून राहील. आणि तुमचं जे वॉटर आहे ते नंतर असं फ्लो होणार आहे इथून. आणि त्यामध्ये जे ग्रीस कंटेंट आहे किंवा जे ऑइली कंटेंट आहे तुमच्या वेस्ट मधले, ते ऑइली कंटेंट तुमचे वॉटरच्या वरती फ्लो होणार आहे. सो तुमचं हे जे बॅरियर प्रोव्हाइड केलेले आहे तुम्ही, स्टीलचं असणार आहे, हे बॅरियर प्रोव्हाइड केले त्यामुळे काय होईल, तुमचं ऑइली कंटेंट इथे सेटल डाऊन होईल आणि तुमचं जे वॉटर आहे ते तुम्ही तुमच्या आउटलेटला इथं प्रोव्हाइड करू शकता. हा झाला तुमचा ग्रीस ट्रॅप. जे इंडस्ट्रीयल वेस्ट आहे त्याच्यामध्ये जे ऑइली कंटेंट किंवा जे ग्रीस मटेरियल आहे ते तुमचं त्या वेस्ट मधून बाजूला काढण्यासाठी तुम्ही काय करताय, तर हा ग्रीस ट्रॅप यूज करताय. त्याच्यानंतर तुम्हाला जे ऑइली कंटेंट आहे ते तुम्ही डायरेक्टली वरती जे आहे हे टोपन आहे याचं हे ओपन करून तुम्ही काय करू शकता, तुमचं हे ट्रॅप आहे ते तुम्ही साफ करू शकता. तुम्हाला अजून एक डायग्राम दाखवते याची, बघा इथं बघायच्या इथे तुम्हाला दिसतंय कसं आहे. तुमचे बॅरियर इथे तुम्ही प्रोव्हाइड केलेले ऍट अ पर्टिक्युलर डिस्टन्स तुम्ही हे प्रोव्हाइड केलेले. टोटल डेप्थला नसणार आहे, ऍट अ डेप्थच्या 1/4 पार्ट मध्ये तुम्ही काय करणार आहे, तर हे बॅरियर प्रोव्हाइड करणार आहे. त्यामुळे काय होईल, तुमचं म्हणजे वेस्ट तुमचं जे ग्रीस आहे तुमचं तिथंच अडकून राहील. आणि नंतर ते वरचं झाकण त्याचं काढून तुम्ही काय करू शकता, हा ट्रॅप आहे तो तुम्ही स्वच्छ करू शकता. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता आपला ट्रॅप. हा झाला आपला ग्रीस ट्रॅप. त्यानंतर आहे सील ट्रॅप. तर सील ट्रॅप मध्ये बघा कसं आहे, जे आपलं सी वॉटर असेल किंवा तुमचं बोरचं पाणी जरी असेल, बोरचं पाणी ज्या ठिकाणी तुमचं बोर आहे त्याच्यामध्ये काय असतात, सिल्ट कंटेंट किंवा सॉल्ट कंटेंट जास्त असतात. सो ते काय करतात, तुमच्या पाईप आहे त्या पाईप मधून जेव्हा ते वेस्ट पास होत असतं किंवा ते वॉटर पास होत असतं, तर काय होतं, तुमचे जे पाईप आहे त्याला ब्लॉकेजेस होऊ शकतात.
सो तुम्ही इथं काय यूज करताय त्याच्यासाठी ते म्हणजे ते पाईप मधून पास करण्या अगोदर सील ट्रॅप आहे तो तुम्ही यूज करता. तर त्याचं मेकॅनिझम बघा आता कसं आहे. डायग्राम बघा थोडीशी मोठी करते. तर तुमचं बघा तर तुमच्या या ट्रॅप मध्ये कसं यूज केलेलं आहे. तुमचं इनलेट आहे डायरेक्टली इथूनच आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला एक स्क्रीन प्रोव्हाइड केली आहे. ती काय स्क्रीन प्रोव्हाइड करते ती काय करते तर ते तुमचे जे सॉलिड जे वेस्ट आहे तुमचं त्याच्यातले सॉलिड मटेरियल आहे ते तुमचं इथं डायरेक्टली स्क्रीन आहे ती रिमूव्ह करते. त्याच्यानंतर तुमचं वॉटर तुमच्या मेन ट्रॅप मध्ये येणार आणि त्याच्यानंतर ते इथे तुम्हाला दिलेलं आहे त्याचं आउटलेट दिलेलं आहे तुमच्या पाईपचं. तर बघा बास्केट कॅप्चर्स सॉलिड्स अँड सीड्स. आता हे तुमची स्क्रीन आहे. स्क्रीनच्या खाली काय केलेलं आहे तुम्हाला एक बास्केट प्रोव्हाइड केलेलं आहे. त्या बास्केटला पण काय आहेत तुमचे पोर्स आहेत. स्मॉल स्मॉल पोर्स आहेत. तुमची मेन स्क्रीन आहे पहिल्यांदा. स्क्रीन मध्ये काय होतंय तर तुमच्या स्क्रीन्स आहेत ह्या स्क्रीन्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्ही काय प्रोव्हाइड केलेलं आहे इथं जे बास्केट आहे त्या बास्केटमध्ये काय आहे त्या बास्केटला स्मॉल स्मॉल पोर्स आहेत. तर या पोर्समधून तुमचं काय आहे जे वॉटर आहे ते स्क्रीन्समधून पास होणार. त्या स्क्रीन्समध्ये काय तुमचं जे सॉलिड वेस्टमधलं जे सॉलिड मटेरियल आहे जे ज्याची साईज खूप जास्त आहे ते तुमचं काय होणार इथंच कलेक्ट होणार आणि जे पोर्स आहेत त्या पोर्समधून तुमचे जे सिल्ट कंटेंट आहेत ते फिल्टर होऊन तुमचं जे वॉटर आहे ते तुमचं तुमच्या मेन ट्रॅपमध्ये येणार आणि तिथून काय होणार आहे तर तुमचं आउटलेट आहे. त्या आउटलेट मधून तुमचं जे वॉटर आहे ते तुम्ही बाहेर तुमच्या मेन ड्रेनेज सिस्टीमला पास करू शकता. ज्या आता हे सिल्ट कंटेंटची जी साईज आहे ती खूप म्हणजे जे पोर्स आहेत त्याच्यामध्ये डायरेक्टली तुमचे सिल्ट कंटेंट काय आहेत ते फिल्टर होऊन जाणार आणि या बास्केटमध्ये जे फिल्टर झालेलं वॉटर आहे ते बास्केटमधून बाहेर या पोर्स मधून बाहेर पडणार आणि जे वेस्ट मटेरियल आहे सिल्ट मटेरियल आहे तुमचं डायरेक्टली या बास्केटमध्ये तुम्ही काय करणार आहे कलेक्ट करणार. याची पण तुम्ही नंतर स्वच्छ करू शकता. डायरेक्टली तुमचे जे ओपनिंग्स आहेत हे डायरेक्टली तुमच्या ग्राउंड सरफेसलाच आहे ते तुम्ही डायरेक्टली काढून जे स्क्रीन्स आहे ते काढून तुम्ही इथं काय करू शकता ते नंतर साफ करू शकता. ज्या तुमच्या वॉटरमध्ये सिल्ट कंटेंट जास्त आहे ते तिथे तुम्ही काय करणार आहे हा ट्रॅप आहे तो यूज करणार आहे. इथेपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का विचारा असेल तर. बघा इंटरसेप्टिव्ह ट्रॅप ग्रीस ट्रॅप आणि सील ट्रॅप मेकॅनिझम थोडेसे वेगळे आहेत पण ते कसे आहेत ते बघा आणि लक्षात ठेवा व्यवस्थित. इथेपर्यंत समजले समजतंय का समजतंय का सगळ्यांना. होय होय येस मॅम. काही डाऊट असेल तर विचारत चला मधून. नेक्स्ट बघा आता तुमचे नेक्स्ट आहे फ्लशिंग सिस्टम. आता जे तुमचे फ्लशिंग साठी तुमचा जो टँक आहे तुमच्या त्या टँकचं डिझाईन कसं आहे. फ्लशिंग त्याला जो टँक आहे त्याला तुम्ही काय म्हणणार आहे फ्लशिंग सिस्टम. आता त्याचं मेन फंक्शन काय आहे फ्लशिंग सिस्टमचं
सॅनिटरी अप्लायन्सेस मधला आपण हा पार्ट बघतोय. फ्लशिंग सिस्टमचं मेन फंक्शन काय आहे? इट इज युज्ड टू फ्लश अवे द कंटेंट ऑफ सॉइल फिटिंग्स टू द ड्रेन. जे सॉइल फिटिंग्स आहेत म्हणजे जे सॉलिड वेस्ट आहे आपलं ते फ्लश आउट करण्यासाठी आपण काय करतोय तर हा टँक यूज करतोय. या टँक मधला तर याची आता सिस्टीम बघा कशी आहे. याच्या मेन स्पेसिफिकेशन्स बघा अगोदर. Fixed 2 meter and 0.6 meter above the floor level. Capacity of cistern 5 to 15 liters आहे आणि पॉप्युलर मेनली तुम्ही किती यूज करू शकता 9 लिटर्स पर्यंत याची कॅपॅसिटी आहे. जो टँक म्हणतोय आपण फ्लशिंग सिस्टम म्हणतोय त्याला, जो फ्लशिंग साठी आपण यूज करतो त्याचं 2 मीटर टू 0.6 मीटर अबव द फ्लोअर लेवल. हे तुम्ही लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घेतलं तरी चालेल या पीपीटी. त्याचा 2 मीटर टू 0.6 मीटर अबव द फ्लोअर लेवल असणार आहे आणि कॅपॅसिटी 5 टू 15 लिटर्स आणि मोस्ट कॉमनली यूज कॅपॅसिटीचा किती लिटरचा तर 9 लिटर कॅपॅसिटीचा आपण हे फ्लशिंग सिस्टम आहे ते यूज करतो. बघा याच्यामध्ये याचे पार्ट्स बघा. जो तुमचा मेन आहे याच्यामधला बॉल वॉल काय तुमचं आता बॉल वॉलचं मेन मेकॅनिझम काय आहे? तुमचं जे वॉटर आहे ते वॉटरची लेवल तुम्हाला या बॉल वॉलनी समजून येईल. म्हणजे जो जितका म्हणजे आता गाडीमध्ये पण तुम्ही बघत असेल पेट्रोल स्कूटीमध्ये जे पेट्रोल आहे ते तुम्हाला किती लेवल आहे त्याच्यासाठी एक बॉल दिलेला असतो. त्याच्यावरून तुम्हाला समजतं की किती लेवल पर्यंत तुमचं ते पेट्रोल आहे. तसंच तुमचं याच्यामध्ये जितकं तुमचं कुठं वॉटर किती लेवलला आहे हे तुम्हाला या बॉल वरून समजू शकतं. जर तुमचं वॉटरची डेप्थ आहे ती कमी झाली तर तुमचं बॉल पण खाली जाणार आणि जितकं तुमचं वॉटर जास्त ते तुम्हाला बॉल लगेच तुम्हाला विजिबल होईल. तर हे तुमचं मेन फंक्शन आहे इथं बॉल वॉलचं. नंतर आहेत लिव्हर आर्म, लिफ्ट रॉड, ड्रोन, मेन तुमची इथं वॉटर सप्लाय पाईप आहे. तुम्हाला इथे दाखवते. तुमची इथली आहे ती वॉटर सप्लाय पाईप आहे. तुमचं वॉटर तुम्ही टॅप वॉटर किंवा तुमचं जे डायरेक्टली इथं कनेक्ट केलेलं असेल तर तुम्ही चालू करायचं आणि तुमचं काय आहे म्हणजे फ्लशिंग सिस्टम आहे किंवा वॉटर टँक म्हणू शकतो छोटासा तो तुमचा फिल होईल. त्यानंतर हे बाकीचं सगळं लिव्हर आर्म, लिफ्ट रॉड, ड्रोन हे तुमचं कशाचं मेकॅनिझम आहे तर फ्लशिंग साठीचं जे मेकॅनिझम आहे ते तुमचं त्याच्यासाठी यूज केलं जातं. आणि नंतर काय फ्लोट तुमचा हा बॉल किंवा फ्लोट आहे तो कशासाठी यूज करतात ते सांगितलं. ओव्हरफ्लो आउटलेट जर तुमचं वॉटर तुमच्या टँक मध्ये जास्त झालं तर तुमचं इथं काय आहे तर तुम्हाला आउटलेट दिलेलं आहे. त्याच्यामधून तुमचं जे वॉटर आहे ते डायरेक्टली बाहेर पडेल. तुम्हाला इथं समजेल पण की जर तुमचा टँक आहे तो जे इनलेट आहे ते तुम्हाला कसं बंद करायचं म्हणजे बंद करायचं ते तुम्हाला लक्षात येईल. नेक्स्ट आहे इथं आहे फ्लश कंट्रोल. डायरेक्टली तुम्हाला वरती जे दिसतं फ्लश ऑन करायचं किंवा ऑफ करायचं हे तुम्ही फ्लश कंट्रोल बटन आहे इथं ते तुम्ही यूज करू शकता. आणि तुमची ही आहे ती फ्लशिंग पाईप आहे ती तुमच्या डायरेक्टली टॉयलेटला अटॅच केलेली असते. फ्लशिंग पाईप तुमच्या टॉयलेटला इथेही डायरेक्टली अटॅच केलेली असते. ठीक आहे बघा हे झालं फ्लशिंग सिस्टम. रोल नंबर विनायक मलशेट्टी आणि प्रथमेश जाधव. तुम्हाला सांगितलं का रोल नंबर टाकायला? ॲब्सेंट टाकणार आहे तुमचा आज. एक तर ऑलरेडी लेक्चर मध्ये इतके प्रॉब्लेम येतात तर तुम्ही असं मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नका. हे झालं तुमचं फ्लशिंग सिस्टम. तर तुमच्या याच्यामध्ये मेन काय आहे तर तुमचा जो वॉल्व आहे बॉल तुम्ही यूज करताय. तुमच्या याच्यामध्ये सप्लाय पाईप आहे, फ्लशिंग पाईप आहे, हे लिव्हर आर्म, लिफ्ट रॉड आणि ड्रोन आहेत ते कशासाठी तुमचं जे मेकॅनिझम आहे फ्लशिंगचं मेकॅनिझम ते कंट्रोल करण्यासाठी हे तुम्ही बाकीचं जे मेकॅनिझम आहे ते केलेलं आहे. आणि याची मेन बेसिक याच्यामध्ये आता कपॅसिटी बघा 5 to 15 लिटर्स कपॅसिटीचा आपण यूज करतो आणि मोस्टली कुठला 9 लिटर कपॅसिटीचा आपला इथं फ्लशिंग सिस्टम आहे तो
यूज केला जातो आणि हे कुठं किती लेवलला 2 मीटर टू 0.6 मीटर अबव दी फ्लोअर लेवलला तुम्ही हे माउंट करायचंय, तरच तुमचं जे प्रेशर आहे ते प्रेशर तुम्हाला इथं कंट्रोल करायला येऊ शकतं. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे त्याच्यामधलाच टाईप पिस्टन फ्लशिंग सिस्टम. आता पिस्टन पाईप फ्लशिंग सिस्टम कसा ऑपरेट होते बघा. वेन द लिव्हर इज डिप्रेस्ड शार्पली द पिस्टन इज लिफ्टेड विच डिस्प्लेसेस वॉटर ओव्हर द सायकल. आता तुम्हाला ही डायग्राम दाखवते. एकच मिनिट. त्याच्यामध्ये आता बघा, खूपच छोटी डायग्राम दिसते, थोडस मोठं करते बघा, दिसतं का तुम्हाला? आवाज येत नाही मॅडम तुमचा. बोलतच नाहीये मी. हे बघा आता हे कसं आहे, तर when liver is depressed sharply piston lifted and displaces water over the siphon. आता बघा याच्यामध्ये याचं मेकॅनिझम काय आहे. तुमचं ही जी लिव्हर आर्म आहे हे काय करणार आहे, जे तुमचं फ्लशचा नॉब आहे हा तुमचा जेव्हा तुम्ही हा नॉब आहे तो तुम्ही ऑपरेट केल्यानंतर काय होणार आहे, तुमचं हे लिव्हर आर्म लिफ्ट होणार आहे आणि तुमचं जे वॉटर आहे ते तुमचं काय ते पिस्टन प्लंजर, ही तुमची तुमचं फ्लशिंगचा नॉब आणि तुमची ही लिव्हर आर्म हे जेव्हा ओपन होईल, हे तुम्ही नॉब जेव्हा ऑपरेट करणार तेव्हा काय होणार आहे, हे तुमची लिव्हर आर्म लिफ्ट होणार आहे आणि तुमचं जे फ्लश, आता याचा आउटलेट कुठे दिलेलं आहे, एक मिनिट, इथंच असणार आहे तुमचं आउटलेट. तर तुमचं काय होणार आहे, इथं जी फ्लशिंग पाईप तुम्हाला इथे दिलेली होती ती इथं असणार आहे. याच्यामध्ये जी फ्लश पाईप आहे ती तुमची इथं इथे फ्लश पाईप. तर तुमचं काय होणार आहे, हे जेव्हा फ्लशिंगचा नॉब तुम्ही ऑपरेट करणार हे तुमचं पिस्टन आहे ते लिफ्ट होणार आणि तुमचं जे फ्लशिंग आहे ते तुमचं या पाईप थ्रू डायरेक्टली इथं होणार आहे. तुमची पिस्टनचा जो नॉब आहे तो तुम्ही डायरेक्टली फ्लशिंग पाईपला इथं कनेक्ट करणार. याला काय म्हणणार आहे तुम्ही, पिस्टन फ्लशिंग सिस्टम. येतं लक्षात? याच्यामध्ये डायरेक्टली फ्लश पाईप, तुमचं जे लिव्हर आर्म किंवा फ्लशिंगचा जो नॉब आहे तो तुम्ही वेगवेगळा कनेक्ट केलेला आहे. आणि याच्यामध्ये सागर कुंभार, गणेश गोरे आणि तर तुमचं हे मेकॅनिझम कसं असणार आहे बघा.
तुमचे जे नॉब आहे तो ऑपरेट केल्यानंतर पिस्टन लिफ्ट होईल आणि तुमचे जी फ्लशिंग पाईप आहे त्याला डायरेक्टली पिस्टन कनेक्ट केलेले, तर तुमचं काय होईल, वॉटर डायरेक्टली फ्लशिंग पाईप मध्ये एंटर करेल, तर तुमचं तिथं फ्लशिंगचं मेकॅनिझम इथं कम्प्लीट होणार आहे. नेक्स्ट बघा, ऑटोमॅटिक फ्लशिंग सिस्टम. अजून 10 मिनिट लेक्चर चालू राहणार आहे, त्यामुळं ऑटोमॅटिक फ्लशिंग सिस्टम. आता बघा याच्यामध्ये कसं आहे, automatic flushing system designed to discharge its content of water at regular interval into the urinals. जे तुमचं फ्लशिंग मेकॅनिझम आहे हे पर्टिक्युलर इंटरवल नंतर 10 ते 15 मिनिटांनंतर डायरेक्टली ऑटोमॅटिक फ्लशिंग होणार आहे तुमचं. तर याच्यामध्ये काय तुमचं वेस्टेज ऑफ वॉटर आहे ते लार्ज अमाऊंट मध्ये आहे. The rate at which water will flush depends on the rate at which water is fed into the system, and for a single installation this should not exceed 10 liters per hour. तुमचे जे टँक आहे त्या टँक मध्ये किती अमाऊंट ऑफ वॉटर आहे त्याच्यावरती तुम्ही जे टाइम सेट केलेला आहे, आफ्टर 10 to 15 मिनिट्स डायरेक्टली तुमचं काय होणार आहे, इथं तुमच्या वॉटरचं फ्लशिंग होणार आहे. तर तुमचा हा काय आहे, तर ऑटोमॅटिक फ्लशिंग सिस्टम. जे तुमचं टँक आहे त्या टँक मध्ये आफ्टर 10 to 15 मिनिट्स तुमचं जे फ्लशिंग आहे ते ऑटोमॅटिकली होईल. टू प्रिव्हेंट वेस्टेज ऑफ वॉटर फ्रॉम दिस सिस्टम ऍट द टाइम व्हेन सिस्टम इज नॉट युज्ड ऍट द वीकेंड, अँड ऑटोमॅटिक फ्लो कट ऑफ डिव्हाइस शुड बी फिटेड. तर तुमचं काय याच्यामध्ये एकतर तुम्हाला काय करावं लागेल, जे ऑटोमॅटिक फ्लो कट ऑफ डिव्हाइस आहे ते तुम्हाला डायरेक्टली याच्यामध्ये माउंट करावे लागेल. तर तुमचं काय होईल, तर जे फ्लशिंग आहे आफ्टर 10 to 15 मिनिट्स तुम्ही थांबवू शकता. नाहीतर तुमचं काय होणार आहे, याच्यामध्ये तुमचं जे तुमच्या सिस्टम मध्ये वॉटर जर असेल तर तुमचं 10 to 15 मिनिट्स नंतर डायरेक्टली फ्लशिंग होईल. तेवढा इंटरवल तुम्ही सेट केलेला असतो. त्यामध्ये हे मोस्टली नाही यूज केले जात. तुमचं आपलं पहिलं जे आपण बघितलेले फ्लशिंग सिस्टम तेच आपण यूज करतो. तर हे ऑटोमॅटिक फ्लशिंग सिस्टम. नेक्स्ट आहे बेल टाईप फ्लशिंग सिस्टम. तर याचा तुमचं जो पिस्टन आहे तर याला बेल टाईप फ्लशिंग सिस्टम का म्हणले, तर जे तुमचं पिस्टन आहे किंवा तुमचं जे तुमची पाईप आहे फ्लश पाईप ती कनेक्ट केलेली आहे, तिथे तुमचा जो शेप आहे तो बेल टाईप शेप झालेला आहे तुमच्या पिस्टनचा, त्यामुळे तुम्ही याला काय म्हणले, बेल टाईप फ्लशिंग सिस्टम. तर याच्यामध्ये काय तुम्हाला इथे चेन आहे, जे फ्लशिंग चेन तुम्हाला इथे दिलेली आहे. फ्लशिंग चेनचा यूज करून काय करू शकता तुम्ही, डायरेक्टली ऑपरेट करू शकता तुमचं फ्लशिंगचं मेकॅनिझम आहे, जी तुम्हाला इथे चेन दिलेली. तुम्ही जेव्हा ओढता ही चेन तेव्हा काय होणार आहे, तर तुमचं पिस्टन आहे ते पिस्टन डायरेक्टली इथे वरती उचललं जाईल आणि तुमचं काय होणार आहे, जे वॉटर आहे ते तुमच्या फ्लश पाईप मध्ये एंटर करणार आहे. तुमचं जेव्हा वरती ओपन उचललं जाईल तुम्ही खाली ओढल्यानंतर, तर तुमचं वॉटर आहे ते तुमच्या फ्लश पाईप मध्ये इथून असं एंटर करणार आणि तुमचं फ्लशिंग मेकॅनिझम इथं कम्प्लीट होतं. तर हे झालं तुमचं बेल टाईप फ्लशिंग सिस्टम. माझा मोबाईल पण कनेक्ट केलाय इथं, मला स्वतःलाच माझा आवाज रिपीट येतो. तर तुम्ही काय म्हणताय की कनेक्ट होत आहे, व्हॉइस ब्रेक होत आहे? मॅम मधनं होतंय. बघा तुमच्याकडे पण प्रॉब्लेम असू शकतो नेटचा. मग अशीच होत होतं, आता काहीच प्रॉब्लेम नाहीये. कनेक्ट केले मी मोबाईल पण. बघा फ्लशिंग बेल टाईप फ्लशिंग सिस्टम मध्ये काय सांगितलं, जे पिस्टन आहे ते तुमचं बेल टाईप आहे. तुमची जी चेन आहे ती तुम्ही ओढल्यानंतर काय होणार आहे, डायरेक्टली तुमचं फ्लशिंग मेकॅनिझम इथं कसं कम्प्लीट होणार आहे ते सांगितलं मी तुम्हाला. इथं जे तुमचं वॉटर आहे ते डायरेक्टली इथं एंटर करणार तुमच्या फ्लश पाईप मध्ये आणि तुमचं जे फ्लशिंग आहे ते इथं कम्प्लीट होणार आहे. तुमचं वॉटर जाईल. ठीक आहे, हे झालं बेल टाईप फ्लशिंग सिस्टम. तुमचा पिस्टनचा शेप आहे तुमचा इथं बेल टाईप आहे, त्यामुळे तुम्ही काय म्हटलेलं बेल टाईप फ्लशिंग सिस्टम. नेक्स्ट बघा, नेक्स्ट पार्ट आहे आपला सॅनिटरी अप्लायन्सेस मधला युरिनल्स. जे युरिनल्स आहेत डिस्पोज ऑफ लिक्विड ह्युमन वेस्ट. जे लिक्विड वेस्ट आहे ते डिस्पोज ऑफ करण्यासाठी आपण युरिनल्स आहेत ते यूज केलेले आहेत. त्याचं
टाईप सिरॅमिक स्लॅब्स किंवा स्टॉल टाईप आणि बाउल टाईप असे 3 टाईप आहेत. तर बघा, स्लॅब युरिनल्स, स्टॉल युरिनल्स आणि बाउल युरिनल्स असे तुमचे काय आहेत, 3 टाईप आहेत तुमच्या युरिनल्सचे. तर जे लिक्विड ह्युमन वेस्ट आहे ते डिस्पोज ऑफ करण्यासाठी आपण हे यूज करतो. द स्लॅब टाईप इज चीपर दॅन द स्टॉल टाईप बट इट डज नॉट प्रोव्हाइड सेम डिग्री ऑफ प्रायव्हसी. जे आता याच्यामध्ये 3 आहेत तुमचे दिलेले, स्लॅब टाईप, स्टॉल युरिनल्स आणि बाउल युरिनल्स. हे वॉल माउंटेड युरिनल्स आहेत तुमचे. त्याच्यामध्ये जो तुम्हाला सांगितलेले, आता इथं तुम्हाला त्याचे डायमेन्शन पण दिलेले, किती हाईट असायला पाहिजे, किती विड्थ आहे त्या युरिनल्सची, टोटल डिझाईन तुम्हाला इथं दिलेली. The installation of ceramic bowl type of urinals which have less fouling area than the slab and stall urinals. आता जे तुमचे जे फोल गॅसेस आहेत ते पण तुम्हाला इथं रिमूव्ह करायचे. त्यानुसार तुम्हाला काय तुमचं याचं टोटल मेकॅनिझम किंवा टोटल डायमेन्शन कशा आहेत ते तुम्हाला इथं दिलेले आहेत. तर टोटल बघा हाईट किती, हे तुम्हाला मी नेक्स्ट लेक्चरला व्यवस्थित सांगितलं. तर अजून बघा काय काय आहे. मेन बॅकग्राऊंड मधलं काय तर व्हॉइस येतोय. नाही ते मधून मधून येऊन जाऊन करतात म्हणजे त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही फक्त माझा आहे का, कोणी नाही बोलत होते. तर बघा बिडेट. नेक्स्ट आहे युरिनल्स. बघितलं युरिनल्स आहेत ते वॉल माउंटेड युरिनल्स आहेत. त्याच्यामध्ये टाईप कोणते सांगितले, स्लॅब, स्टॉल आणि बाउल टाईप युरिनल्स. त्याच्यानंतर आहेत ते बिडेट्स. Bidets are a sanitary appliance preliminary designed to wash the excretory organs and may also be used as foot bath. Foot bath किंवा foot bath साठी जे आपण यूज करतो ते त्याला काय म्हणू शकतो, युरिनल्स झाले आपले. आणि हे काय आहेत ते बिडेट्स. जे सॅनिटरी अप्लायन्स आहे जे आपण फूट बाथसाठी मेनली यूज करतो तर त्याला काय म्हणायचं आपण, बिडेट्स. त्याच्यामध्ये काय आपल्याला हॉट आणि कोल्ड वॉटरचा सप्लाय दिलेला असतो. हॉट आणि कोल्ड वॉटरचा सप्लाय तुम्हाला इथं आहे, तो तुम्हाला इथं दिलेला आहे. हॉट आणि कोल्ड वॉटरचा सप्लाय दिलेला आहे. द हॉट अँड कोल्ड वॉटर सप्लायज आर 13 mm इंटरनल डायमीटर अँड हॉट वॉटर मे बी सप्लाइड इन द रिम. हॉट आणि कोल्ड वॉटरचं तुम्हाला सेपरेट इथं कनेक्शन दिलेलं आहे. बिडेट्स विच आर फिटेड टू द मेन सप्लाय मस्ट बी डिझाईन विच इज नॉट इक्विप्ड विथ submersible ascending spray but must be of over rim type, that is pillar type. आता याच्यामध्ये काय आहेत, हे जे तुमचे बिडेट्स आहेत ते तुम्ही कसे, जे आता युरिनल्स आहेत ते वॉल माउंटेड आहेत. तर हे बिडेट्स कसे आहेत तर तुमचे हे तुम्ही फ्लोअर माउंटेड मेनली असतात त्याच्यामध्ये. आणि तुमचा हॉट आणि कोल्ड वॉटरचा सप्लाय याच्यामध्ये दिलेला आहे तुम्हाला. तुमचा हॉट आणि कोल्ड वॉटरचा सप्लाय याच्यामध्ये दिला आहे. आणि त्याचा डिस्टन्स किती तुम्हाला, तर सॉरी तुमचं डायमीटर किती, तर इंटरनल डायमीटर तुम्हाला त्याचा 13 mm चा दिलेला आहे. जे तुमचे फुटबाथसाठी तुम्ही हे काय करणार आहे, मेनली यूज करणार आहे. आणि हे कसे असणार आहेत तुमचे, फ्लोअर माउंटेड किंवा ॲट अ पर्टिक्युलर डिस्टन्स. म्हणजे आता पर्टिक्युलर डिस्टन्स म्हणजे काय, तर तुमचं जे हे आहे जे तुमचे युरिनल्स किंवा तुमचे वेस्टर्न टॉयलेट आहेत ते ज्या हाईटला असतील तुमचे त्या लेवलला तुमचं हे बिडेट्स आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड केलेले असतात मेनली. बघा याच्यामध्ये आता तर याच्यामध्ये तुम्हाला हॉट आणि कोल्ड वॉटरचा सप्लाय प्रोव्हाइड केलेला आहे. तर तुमचं बघा, तर जी तुमची पाईप आहे तुम्हाला आता एकच दिसतंय.
याच्यामध्ये तुम्हाला जे दिलेलं आहे इथं, तर तुम्हाला इथे एक स्प्रे पण दाखवलेला आहे. जे तुमचं हॉट आणि कोल्ड वॉटर आहे त्याचे 2 सप्लाय त्याच्यासाठी दाखवलेले आहेत. पण इथं कसं आहे, तुमचा हा स्प्रे असेंडिंग स्प्रे यूज केलेला आहे इथं. तर तो स्प्रे कसा असेल तर तो तुम्ही मुवेबल पण असेल आणि तुमचं जे वेस्ट आहे ते तुमचं या पाईपमधून डायरेक्टली इथं बाहेर तुम्ही तुमच्या मेन सप्लाय पाईपला किंवा तुमच्या वेस्ट पाईपला तुम्ही हे डायरेक्टली जी पाईप आहे वेस्ट पाईप ती तुम्ही डायरेक्टली कनेक्ट केलेली आहे. आणि इथे तुमची ही काय आहे तर ही वॉटर सप्लाय पाईप आहे. हे वॉटर सप्लाय पाईप तुम्ही काय करू शकता, ते जे तुम्ही वॉटर यूज करणार आहे त्याच्यासाठी ही तुमची वॉटर सप्लाय पाईप आहे. आणि तुमचं जे वेस्ट मटेरियल आहे ते तुम्ही वेस्ट जे आहे ते तुमचं डायरेक्टली या पाईप थ्रू तुम्हाला तुमच्या मेन ड्रेनेज सिस्टीमला किंवा तुमच्या वेस्ट पाईपला डायरेक्टली इथं कनेक्ट केलेलं आहे. तर तुमचं हे कसे असणार आहेत, फ्लोअर माउंटेड किंवा तुमचे जे टॉयलेट्स आहेत त्या लेवलला, तुमचे वेस्टर्न टॉयलेटचे जे लेवल असते त्या लेवलला तुमचे हे बिडेट्स आहेत ते तुमचे काय केलेले असतात तर माउंट केलेले असतात. तर हे ॲज अ फूट बाथ तुम्ही यूज करू शकता. नेक्स्ट आहेत तुमचे वॉश बेसिन्स किचन आणि किचनमध्ये किंवा बाथरूमच्या तिथे तुम्ही जे वॉश बेसिन्स यूज करता फॉर हँड वॉशिंग, फॉर माउथ वॉशिंग तुम्ही करू शकता. हे वॉश बेसिन्स त्याचे वेगवेगळे तुमचे काय आहे तिथं टाईप आहेत. हे तुमचं वॉश बेसिन्स आहेत. नेक्स्ट किचनमधले जे सिंक्स आहेत त्याचे तुमचे वेगवेगळे टाईप आहेत. रेक्टँग्युलर असतील किंवा तुम्ही जे मटेरियल यूज करता त्याच्यावरती पण तुमचे जे सिंक्सचे टाईप आहेत ते डिपेंड आहेत. ठीक आहे, इथंच थांबूया आपण. मग रोल नंबर टाका चॅट बॉक्समध्ये आणि लेफ्ट झालं तरी चालेल. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. आणि तुमचं जे असाइनमेंट्स आहेत ते मी गुगल क्लासरूमला टाकते. तुम्ही मला एक आठवड्यात असाइनमेंट्स तुम्ही वापस स्कॅन करून क्लासरूमला पोस्ट करा. फर्स्ट आणि सेकंड असाइनमेंट मी तुम्हाला क्लासरूमला टाकते. त्याच्यामध्ये फक्त जार टेस्ट आहे ती आपली उद्या प्रॅक्टिकलला मंडेला प्रॅक्टिकलला मी घेईन. मग तुम्ही तेव्हा ती नोट डाऊन करू शकता किंवा तेव्हाच तुम्ही लिहा. सेकंड असाइनमेंटला आहे तुमची जार टेस्ट, तो एकच वेगळा क्वेश्चन आहे, बाकीचे तुम्हाला सॉल्व्ह होतील क्वेश्चन.